हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर बघा, पावसाने मोठा कहरच केला. काल दिवसभर रात्रभर पाऊस पडून अजूनही पाऊस चालूच आहे. आणि आता ही सकाळचं वातावरण आहे, तर एवढं छान थंडगार वातावरण आहे. पाऊस तर पडतोच आहे, परंतु आपली जी कामं आहेत तर ती काही थांबत नाही आहेत. आणि गृहिणी असो, बाहेर वर्किंग वुमन्स असू द्या, बाहेर जायचं असेल तरी कामं काही आपल्याला चुकलेली नाही आहेत. तर आता बघा, तुम्ही थंबनेलवर पाहिलेलं आहे की तर फिट राहण्यासाठी, आकर्षक स्मार्ट दिसण्यासाठी आपल्या गृहिणींचं शारीरिक रुटीन आपण अगदी घड्याळाच्या काट्यावर ठेवलं पाहिजे. आता बघा, तुम्हाला ह्या कारणांमुळेच तुम्ही लवकर म्हणजे काही बायका किंवा काही लेडीज बघा लवकर म्हाताऱ्या दिसतात. तर कोणती कारणं? तर आता हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असतं. बघा, सकाळी मॉर्निंगला सकाळी उठल्या उठल्या आपण गृहिणींनी अगदी कोमट पाणी घ्यायचं आहे. साधं पाणी ही सवयच करायची. साधं पाणी, कोमट पाणी घेतल्यानंतर आपण एक्सरसाइज डेली करायची आहे. आता एक्सरसाइज करताना अगदी आपण रिलॅक्स करायचे, कम्फर्ट अशा कपड्यांमध्ये करायची. कुर्ती, गाऊन, साडीमध्ये काही एक्सरसाइज होत नाही. आपण पॅन्ट, टी शर्ट घालायचं आहे आणि रिलॅक्स आपण असा व्यायाम करायचा आहे, एक्सरसाइज करायची आहे. सकाळी सकाळी मेडिटेशन, सूर्यनमस्कार 12, फक्त एवढं जरी केलं 15 ते 20 मिनटं तरी आपण गृहिणी फिट राहायला लागतो. परंतु ही डेली आपण एक सवय करायची आहे आणि ती मी सवय केलेली आहे. आठवड्यातून 1-2 वेळा मिस होत असेल किंवा डेलीही मी करतेच, परंतु मी सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी मी करतेच. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहतात आणि इथून मागेही मी खूप वेगवेगळे स्ट्रेचिंगचे प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आता बघा, ही झाली दुसरी सवय. आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. आता काही गृहिणी अशा असतात की बघा, मनामध्ये त्यांनी एक न्यूनगंड असा तयार केलेला असतो. आपल्याला जमेल का? आपल्याला शोभेल का? ह्या वयात आपण करणं म्हणजे ते गरजेचं आहेच का? तर हे असे बरेच प्रश्न गृहिणींच्या मनामध्ये असतात. आणि आपण म्हणतो की वर्किंग वुमन्स म्हणजे बाहेर पडलं तर त्याच गृहिणीने किंवा त्याच स्त्रीने फिट राहायचं का? तिनेच फॅशन करायची का? तिनेच पैसे कमवायचे का? तर नाही. आपण घर बसल्या भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. आपण स्वतःला मेंटेन ठेवू शकतो किंवा स्वतःला बदलू शकतो. आपण पण छान राहायचं. गृहिणी असलं म्हणून काय झालं? आपण गृहिणीने बघा, जर असं रुटीन ठेवलं की सकाळी तुम्ही, आता बघा काही गृहिणी असतात की तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं आहे की एकच ड्रेसिंग म्हणजे गाऊनमध्ये दिवसभर राहायचं आणि स्वतःला आवरायचं नाही. 1-1, 2-2 तास आपण म्हणजे एका ठिकाणी बसायचं किंवा सतत मोबाईल घेणं, टी व्ही बघणं. पुन्हा म्हणजे खायलासुद्धा आपण बघतो ना की काही काही लेडीज बघा फास्ट फूड वगैरे सतत कंटिन्यू चालू असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून आपण स्वतःला एक चांगली सवय आपण लावायची. आता बघा, सकाळी उठल्या उठल्या आहे ना, तुम्ही मोबाईल घेऊच नका. मोबाईल बाजूला ठेवायचा आणि कामांना सुरुवात करा. तुमचं रुटीन तुम्ही टाईम टेबल बनवा एक. आता सकाळी उठल्या उठल्या बघा, तुम्ही व्यायामाची जर सवय केली तर मोबाईल तुमच्या हातामध्ये येणार नाही. मोबाईल साईडला जर ठेवला तर भरपूर सारी कामं सकाळपासून होतात. तर एक्सरसाइज करा. त्याचबरोबर बघा, आता ठीक आहे, तुम्हाला गाऊनची सवय असेल तर तुम्ही गाऊन घालून फटाफट सगळी कामं आवरू शकता. घरातलं डबे वगैरे, सकाळचा नाश्ता किंवा घरातली कामं असू द्या, कपडे वगैरे, भांडी, काही किचन क्लिनिंग, होम क्लिनिंग वगैरे काही असू द्या, तुम्ही पटापट आवरायचं. त्यानंतर एक छानसं तुम्ही असं ड्रेसिंग करू शकता. म्हणजे आता घरामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की कुर्तीज आपण गृहिणींनी कसे वेअर केल्या पाहिजे. तुम्हाला कम्फर्ट असं आता भरपूर सारे ऑनलाईन आपण बघतोय की मिशोवर वगैरे भरपूर छान छान असे वन पीस कुर्तीज, प्लाझो वगैरे असे भेटतात. तर ते तुम्ही असे वेअर करायचे आहे घरामध्ये. त्यानंतर स्वतःला छान आवरायचं आहे. असं नाही की बाहेर वर्किंग वुमन्स असेल, बाहेर जाणार असेल, ऑफिसला जाणार असेल तर स्वतःला छान आवरायचं, असं नाही आहे. आपण पण छान राहायचं. आणि एक तुमच्या मनातला जो विचार आहे ना की बाबा मला जमेल का? मला करता येईल का? किंवा ह्या वयात शोभेल का? तर हे विचार पहिले तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका. पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःला छान ठेवा. स्वतःच्या कामावर फोकस करा. गृहिणी जरी असेल, तुम्ही छान स्वतःला आवरा, घर नीटनेटकं ठेवा. घरामध्ये थोडेसे बदलाव केले ना की आपोआप पॉझिटिव्हिटी तयार होते. आपल्या मनाला समाधान मिळतं, छान वाटतं. तुम्ही बघा, एखादं काम आपण जर एक्स्ट्राचं केलं तर आपलं मन किती सुखावतं. तर असं रुटीन तुम्ही ठेवा, छान वाटेल. आणि जरी तुमच्याकडे बघा घरातल्या एखाद्या व्यक्तीने जर तुमच्याकडे पाहिलं
तर ती पण व्यक्ती अशी छान फ्रेश राहते आणि तिला पण म्हणजे आपण म्हणतो ना एक समाधान मिळतं, की अरे आपण जर गृहिणी घरातील जी लक्ष्मी आहे ती जर फ्रेश आणि आनंदी दिसेल तर घरातील सगळीच माणसं आनंदी असतात. त्यामुळे आपण चेहऱ्यावर छान असं हास्य ठेवायचं आहे, छान आपण स्वतःमध्ये बदल करायचे, आपल्या रुटीनमध्ये बदल करायचे आणि त्यानुसार आपण आपलं रुटीन ठेवायचं आहे. आता बघा मी सकाळी व्यायाम केला, व्यायाम केल्यानंतर मला खूप फ्रेश वाटतं. अंघोळ वगैरे केली, तर आता आज जरा थोडंसं उलटीच कामं चाललेली आहे. अंघोळ केल्यावर कचरा वगैरे काढणं किंवा कधी-कधी होतं असं, कारण कामांचं एवढं डोक्यामध्ये असतं ना, की हे करायचं, ते करायचं, असं करायचं, व्हिडिओ शूट वगैरे किंवा असं काही ना काही आपल्या कामांचं रुटीन असतं आपण ठरवलेलं, ते आपल्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतो. त्यामुळे कुठेतरी पुढे-मागे होत असतात कामांचं. तर मग आता आज अंघोळ केल्यानंतरच कचरा वगैरे काढून घेतला. ही बेडशीट वगैरे ही सगळी मॉर्निंगची कामं आपल्याला काही चुकलेली नाही आहेत. आणि आपण आहे ना एक रुटीन असं बनवायचं किंवा टाईम टेबल असं बनवायचं, की घरातील ज्या व्यक्ती आहेत, तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स असतील, तेवढ्यांना ती कामं तुम्ही वाटून द्या. तुम्ही स्वतःच एकटीवर जर ते ओढून घेतले तर आपली चिडचिड होते आणि आपला पूर्ण दिवस बिझी जातो आणि आपल्याला वेळ देखील मिळत नाही. कधी-कधी तर आपल्या स्वतःकडे बघायला सुद्धा टाईम नसतो, असं होतं. त्यामुळे छोटी-मोठी कामं मुलं असू द्या किंवा नवरा असू द्या, घरातील कोणीही व्यक्ती असू द्या, प्रत्येकाला जसं झेपेल तशी कामं तुम्ही द्या. तर म्हणजे तुम्ही पण फ्रेश राहाल, तुम्हाला वेळ मिळेल आणि घर पण ते अगदी आनंदी राहतं, प्रसन्न राहतं, चिडचिड होत नाही, किरकिर होत नाही घरामध्ये, असं असतं. तर मग ते तुम्ही टाईम टेबल बनवायचं आहे. आता बघा सगळं आवरून झालं. देवपूजेच्या अगोदर माझं क्लिनिंग म्हणजे कचरा वगैरे काढायचं, बेडशीट दोन्ही बेडरूम आवरायचे आणि त्यानंतर देवपूजा. आता देवपूजा केल्यानं की खूप छान प्रसन्न आनंदी वातावरण राहतं. हे मी तुम्हाला म्हणजे सांगितलेलंच आहे आणि हे सांगायला नकोच आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे की आपण देवपूजा वगैरे घरात धूप दिवा लावला तर घर किती प्रसन्न होऊन जातं. आता हे घराबाहेरचा जो परिसर असतो तो पण आपण स्वच्छ क्लीन ठेवला पाहिजे. उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन करा मंगळवार आणि शुक्रवारचं. जर तुम्हाला पावलं रोजची काढणं जमत नसेल तर ही पावलं आहेत ना लक्ष्मीची, ही उंबरठ्यावर तुम्ही अशी चिकटवली तरी चालेल. समजा तुम्ही वर्किंग वुमन्स असाल, तुम्हाला टाईम नसेल रोज रांगोळी काढायला, तर तुम्ही ह्या साध्या-साध्या गोष्टी जरी प्रॅक्टिकली केल्या तरी खूप छान वाटतं आणि त्या घरामध्ये सुख, शांती, आनंद असं नांदतं. तर आता बघा इथे मी देवपूजा झाल्यानंतर असं स्वामींना छोट्या याच्यामध्ये लोट्यामध्ये पाणी वगैरे ठेवत असते. तर आता इथे पितृपाठ चालू आहे आणि आज माझ्या सासऱ्यांची पित्रा आहे. तर आता आपण गेलेली जी व्यक्ती असते घरातील, तर आपण तिच्यासाठी नैवेद्य दाखवणं गरजेचंच असतं ह्या पितृपाठामध्ये आणि तो जो काही आपला म्हणजे पितृदोष असतो तो निघून जातो, तो आत्मा शांत होतो आणि आपल्याला किंवा आपल्या घरातील माणसांनाच म्हणजे छान त्यांचा आशीर्वाद लाभतो आणि जे काही दोष असतात पितृदोष ते निघून जातात. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये गेलेल्या व्यक्तीसाठी नैवेद्य आपण करायचाच असतो. आता तुम्हाला माहिती पित्र म्हटलं तर सगळे प्रकार आले, भले ते एक माणूस जेवायला घाला तुम्ही किंवा तुम्ही 15-20 माणसं जेवायला घाला, पण ते सगळेच आपल्याला पदार्थ करावे लागतात. तर आता इथे मी भाज्या करून घेतल्या, त्यानंतर इथे उडीद वडे, भजी केलेले आहेत, कढी वगैरे, डाळ भात, खीर केलेली आहे. तर ह्या पित्रासाठी तांदळाची खीर केली जाते. तर आता हे सगळं मी करते आणि आपण आहे ना म्हणजे आपल्या घरातील आपण म्हणतो की एक निगेटिव्हिटी तयार होते किंवा अडीअडचणी येतात. तर ह्या अडीअडचणी कशामुळे येतात, तर हे जे आपले घरातील गेलेली लोक असतात तर त्यांचं आपण पित्र घालायलाच लागते आणि जर ते आपण पित्र घातली नाही तर तो पितृदोष आपल्या घरावर कुटुंबावर राहतो. त्यामुळे आपल्याला अडीअडचणी येत असतात. तर आपल्याच घरातील मुलं सगळे सुखी राहण्यासाठी, त्यांना आशीर्वाद लाभण्यासाठी हे गेलेल्या लोकांचं पित्र घालावीच लागते. मग ती लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या. आता इथे बघा कावळ्याला नैवेद्य दिलेला आहे आणि आता ही रोजची मला सवय आहे बरं का. मी रोज इथे नैवेद्य किंवा एखादा भाकरीचा तुकडा किंवा काही असू द्या मी इथे ठेवत असते आणि ते पक्षी येऊन खाऊन जातात. तर इथे आता कावळा पण आलेला आहे, कावळा पण येतो, कबूतर येतात, छान छान वेगवेगळे पक्षी येतात. काही काही लोक बघा पक्षी न येण्यासाठी खूप काही आटापिटा करतात, परंतु
पक्षी आल्याने खूप छान वाटतं. तो चिवचिवाट, पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळे पक्षी येतात आणि ते खरंच खूप छान वाटतं. त्याने त्यांच्याकडे पाहिलं तरी एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. तो मुका जीव, त्याच्यासाठी काही ना काही तुम्ही पक्ष्यांसाठी धान्य ठेवा, थोडं पाणी ठेवा. करवंटीमध्ये वगैरे मी असं पाणी ठेवते, त्यामुळे त्यांना सवय झाली आणि रोज वेगवेगळे पक्षी येतात. ते किती वेळ बसतात, ते थोडी दिवस बसतात, परंतु काही लोक आहे ना गॅलरीला अगदी नेट वगैरे लावतात, पक्षी न येण्यासाठी खूप काही काही करतात. तर मला असं सांगायचं आहे की तो मुका जीवच आहे आणि तो शांत झाल्यानंतर तो आशीर्वाद, तो आपल्याला एक त्याचा आत्मा शांत झाल्यानंतर तो एक दुवाच आपल्याला लागतो. त्यामुळे थोडं तरी पक्ष्यांना किंवा एखादा दिवसभरामध्ये एखादा जीव तरी तुम्ही असा आत्मा शांत करा, की काही असू द्या. म्हणजे घरी आलेले अतिथी, कोणी पाहुणे असू द्या, गेस्ट असू द्या, कोणती व्यक्ती बाहेरची आल्यानंतर पाणी, चहा, कॉफी देऊन असं त्यांचा पाहुणचार करा. त्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही. नेहमी स्वामी सेवा करा. स्वामींचा आशीर्वाद त्या घरावर नेहमी राहतो. आता बघा सगळी कामं आवरली माझी. त्यानंतर इथे मी बाबांच्या नावाने म्हणजे सासऱ्यांच्या नावाने एक व्यक्ती जेवायला घातली. त्यांना जेवायला बोलवलं, ते जेवून गेले. त्यानंतर सगळं आवरलं आणि पुन्हा मी स्वतःलाही छान आवरलं. म्हणजे सगळं आवरल्यानंतर कपडे वगैरे जे काय होती ती मी धुतली, वॉश केली. बाथरूम दोन्ही आवरले आणि त्यानंतर सगळे कामं झाल्यानंतर पुन्हा स्वतःला असं छान मी तयार केलेलं आहे. तर असं आपण गृहिणींनी नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं. शक्यतो म्हणजे फार विचार करायचा नाही कुठल्याही गोष्टीचा आणि आपण आपल्या कामांवर फोकस केला, आपण आपल्या फॅमिलीमध्ये खुश असेल तर नेहमीच बघा आपण प्रसन्न आनंदी दिसतो आणि तो आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतो. नेहमी आपला चेहरा आनंदी खुलून दिसतो आणि तुम्हाला सांगू का, काही स्त्रिया किंवा काही लेडीज बघा खूप वयाने कमी असतात, परंतु त्यांच्याकडे पाहिलं ना तर त्या अगदी अशा म्हाताऱ्यांसारख्या दिसतात किंवा त्यांचं खूप वय आहे असं दिसून येतं. तर ते का? तर ते खूप सतत विचार करतात. नेहमी असं म्हणजे चेहऱ्यावर हास्य नसतं किंवा काहीच न करण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती असते आणि काही न करता सतत बघा गॉसिपी म्हणजे बाहेर सतत लक्ष देणं. तर ह्या गोष्टींमध्ये ते पूर्ण म्हणजे गुंतवून घेतलेलं असतं स्वतःला. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिलं ना की चेहऱ्यावर तेज नसतो किंवा नेहमी असा त्यांचा चेहरा बघा निस्तेज दिसतो आणि स्किन पण लूज लटकती झालेली असते किंवा वजन वाढलेलं असतं आणि हे सगळी लक्षणं त्या बायकांमध्ये दिसून येतात. त्यामुळे नेहमी आनंदी राहायचं, काही होत नाही. जे काय होईल त्या गोष्टींना फेस करा आणि काही ना काही गोष्टींमध्ये आपण स्वतःला व्यस्त करून घ्यायचं. आता बऱ्याच गृहिणी अशा असतात की त्यांना असं वाटतं की बघा म्हणजे बाहेर नोकरी केलं किंवा 2 पैसे कमवलं तरच त्या सुशिक्षित आहेत का? तर नाही. आपण पण गृहिणी जरी असलो, होममेकर जरी असेल, तरी पण आपण बघा काहीतरी सिच्युएशन असे असते की आपण घरामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही काही ना काही शिकलं, स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवा, स्वतःमध्ये बदल करा. सगळ्या गोष्टी आपोआप होतात आणि नेहमी तुम्ही आनंदी राहाल. एखादं तुमचं स्किन केअर, हेअर केअर असं काही ना काही तुम्ही स्वतःला आठवड्यातून, महिनाभरातून तुम्ही स्वतःला पॅम्पर करा, छान राहा, छान ड्रेसिंग करा. तर आता इथे मी हेअर केअर करत आहे. हे आयुर्वेदिक तेल आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे आयुर्वेदिक तेल केस गळती, केस दाट, लांब होण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. आता तुम्हाला माहिती आहे मला लांब केस आवडत नाही. माझा इयरली हेअर कट असतो. त्यामुळे मी केस दाट होण्यासाठी हेच तेल बनवते. याने केस गळती थांबते. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यामध्ये खूप सारे आयुर्वेदिक असे घटक आहेत आणि आयुर्वेदिक वस्तू मी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर तुम्हीही असं हे घरी बनवू शकता. तर असं आपण काही ना काही स्वतःसाठी केलं पाहिजे. स्किन केअर एखादा तुम्ही फेस पॅक लावा आठवड्यातून. मी तुम्हाला कॉफी पॅक, मसूर डाळीचा पॅकही दाखवलेला आहे. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे तेल बघा अजिबात खराब होत नाही. 2 ते 3 महिने सहज जातं. याच्यामध्ये मेथी, जास्वंद, कढीपत्ता भरपूर सारे असे मी
आयुर्वेदिक घटक असे ॲड केलेले आहेत, त्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. आता बघा इथे मी फॅट कटर ड्रिंक, तर ही मी पावडर घरी बनवलेली आहे. तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेला आहे की ही फॅट कटर ड्रिंक म्हणजे वजन कमी करण्यासाठी बेस्ट पावडर आहे. फक्त 1 चमचा एका ग्लासामध्ये टाकायची, त्याला चांगली उकळी घ्यायची आणि ते सगळे घरातल्यांनी घ्यायचं आहे. याने वजन मेंटेन राहतं, वजन कमी होतं, त्याचबरोबर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. तर नक्की ट्राय करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स गृहिणींसाठी दिलेल्या आहेत. ह्याची जर तुम्ही सवय केली तर कधीच तुम्ही म्हाताऱ्या दिसणार नाही किंवा तुमचं वजन नेहमी मेंटेन राहील आणि तसेच तुम्ही 4 ते 5 वर्षांनी कमी दिसायला लागाल. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक यू.